नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ते शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी त्यातील जो गणित विषय आहे त्यातील सम, विषम, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या भाग 1 यामध्ये आपण संकल्पना समजावून घेणार आहोत आणि काही उदाहरणं पाहणार आहोत. आणि भाग 2 मध्ये आपण जवळजवळ सर्वच उदाहरणं पाहणार आहोत, जेणेकरून या घटकातील सर्व मार्क तुम्हाला मिळून जातील. आता या ठिकाणी बघा, व्हिडिओला तर मी सुरुवात करतोय, पण तत्पूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा, समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. म्हणजे समसंख्या कुणाला म्हणणार तुम्ही? तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 2 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 8 असेल. कळतंय? म्हणजे आता उदाहरणार्थ मी ही संख्या लिहिली बघा, इथं मी लिहिली 42. एकक स्थानी काय आहे? 2 आहे, म्हणजे याला मी समसंख्या म्हणू शकतो की नाही? हो, मी या संख्येला समसंख्या म्हणू शकतो, कारण एकक स्थानी 2 आहे आणि आपली अट आहे एक तर 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे किंवा 8 पाहिजे. एकक स्थानी काय? या 5 अंकांपैकी कोणताही पाहिजे. आता समजा मी अशी संख्या लिहिली बघा, हिला तुम्ही समसंख्या म्हणाल का? तुम्ही म्हणाल नाहीच म्हणणार का? कारण एकक स्थानी 7 आहे आणि पाहिजे काय? 0 पाहिजे, 2 पाहिजे किंवा 4 पाहिजे किंवा 6 पाहिजे किंवा 8 पाहिजे. मग मी एक आयडिया केली, इथे मी डायरेक्ट 4 लिहिली. आता मला सांगा, ही जी संख्या आहे तिला तुम्ही समसंख्या म्हणाल की नाही? म्हणाल. कोणती संख्या आहे? 23,574. एकक स्थानचाच अंक बघायचा आहे, कोणता आहे? 4. मग ही काय झाली? समसंख्या. तुम्ही अशी किती पण अंकित समसंख्या तयार करू शकता. आता बघा, ही सांगा बघू, समसंख्या आहे का? नाही. मग मी हिला समसंख्या बनवू का? 0 लिहिला, म्हणजे 9,81,730 ही संख्या समसंख्या आहे, कारण याच्या एकक स्थानी 0 आहे. आणि मग 0 असलं म्हणून काय झालं? तर आपण इथं पाहिले की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. कळलं? ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढे विषम संख्या. आता समसंख्येमध्ये एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. मग विषम संख्येत हे नसणार आहे. काय आहे? हे नसणार आहेत. मग राहिले कोणते? तर 1, 3, 5, 7, 9. बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. किती सोपं आहे सांगा मला. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. मी आता एक 3 अंकी संख्या लिहितो बघा. आता मला सांगा, ही संख्या जी आहे 463 ही विषम संख्या आहे का? हो, विषम संख्या आहे, कारण एकक स्थानी काय आहे? 3 आहे. आपण काय म्हणतोय? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. मग इथं 3 आहे, म्हणजे ही संख्या काय झाली? विषम आहे की नाही? झोप. आता मी 5 अंकी लिहितो. ही संख्या सांगा, 24,681 विषम संख्या आहे का? मी 2 कडे बघणार नाही, मी 4 कडे बघणार नाही, मी 6 कडे बघणार नाही, मी 8 कडे बघणार नाही, मी फक्त 1 कडे बघणार. का? कारण तो एकक स्थानचा अंक आहे. मला एकक स्थानचाच अंक बघायचा आहे आणि एकक स्थानी 1 आहे. इथे काय म्हटलंय? एक तर 1 पाहिजे, 3 पाहिजे, 5 पाहिजे, 7 पाहिजे किंवा 9 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 24,681 ही संख्या विषम आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही असे किती बनवू शकता बघा. कोणते पण मनाला वाटेल ते अंक लिहा. आहे का विषम? नाही. 3 लिहिला, झाली विषम संख्या.
पुढे मी समजा 4 लिहिला, झाली समसंख्या. आता मी पुन्हा पुढे 5 लिहिला, झाली विषम संख्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, विषम संख्या कळलं. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. ठीक आहे. मूळ संख्या काय? मूळ संख्या तर ज्या संख्यांना 1 आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो. एक तर 1 ने भाग जाणार. आता तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या जेवढ्या जेवढ्या आहेत त्या सगळ्यांना 1 ने भाग जातो, बरोबर आहे की नाही? तर 1 ने पण भाग जाणार आणि फक्त त्याच संख्येने भाग जाणार, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. ज्या संख्यांना 1 ही संख्या आहे ना ती, आणि फक्त तीच संख्या म्हणजे समजा मी 5 घेतली तर 5 नीच भाग जायला पाहिजे आणि 1 नी, तर त्या अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. पुढे आणखीन स्पष्ट करतो. आता बघा मी इथं मुद्दाम हा संख्यांचं तक्ता आणलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला समजावून सांगणं जास्त सोपं जाईल. आता मी काय करतो, थोडासा लाल रंग घेतो. तर इथे बघा 1चा विचार सध्या आपण करायचा नाही, कारण 1 ही अशी संख्या आहे ती मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. संयुक्त संख्या काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेल. पण 1 नाही, 2 बघा. 2 ही जी संख्या आहे तिला 1 ने पण भाग जातो आणि 2 ने भाग जातो. याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे 2 काय झाली? मूळ संख्या झाली. कळलं? मूळ संख्या 2 आहे. 3 बघा, 1 ने पण भाग जाईल आणि 3 ने पण भाग जाईल. पण दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जाईल का? नाही जाणार. इथे 2 आहे, 2 ने थोडे 3 ला भाग जातो, म्हणजे ही पण मूळ संख्या झाली. नंतर 4 ला 1 ने जातो, पण बेच्या पाड्यात 4 आहेत, 2 दुनी 4, म्हणजे 4 ही संख्या मूळ संख्या नाही, मी तिला गोल करत नाही. 5 ला 1 ने पण जातो आणि 5 ने पण जातो, पण त्याच्याशिवाय दुसरा कोणत्याच संख्येने जातो. 6 बघा 2च्या पण पाड्यात आहे, 3च्या पण पाड्यात आहे, म्हणजे 6 काय ही संख्या मूळ संख्या नाही. मग आता हे जे मूळ संख्या नाही त्या संयुक्त संख्या असतात. आता फक्त ही 1 नाही आहे. 7 बघा 1 आणि 7 नेच भाग जातो. 8 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात. जर एखादी संख्या 1चा पाडा सोडून दुसऱ्या कोणत्या पाड्यात असेल आणि ते स्वतःचा पाडा, 1 आणि स्वतःचा पाडा सोडून दुसऱ्या कोणाच्या पाड्यात असेल तर समजायचं ती संख्या मूळ नाही. 7 कुणाच्याच पाड्यात नाही, 1च्या आणि 7च्याच आहे, म्हणून 8 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे. 9 3च्या पाड्यात आहे. 10 1च्या 2च्या 5च्या पाड्यात आहे. म्हणजे बघा 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या मिळाल्या, 2 3 5 7. आता 11 बघा कुणाच्याच पाड्यात नाही, स्वतःचा आणि 1चा. 12 मात्र 3 आणि 4चा आहे. 13 कुणाच्याच पाड्यात नाही, स्वतःचा आणि 1च्या. 14 पाड्यात आहे, 2च्या 7च्या. 15 3च्या 5च्या. 16 2च्या 4च्या 8च्या. 17 मूळ संख्या. 19 मूळ संख्या. 18 माहिती आहे मूळ संख्या. 18 संयुक्त संख्या म्हणजे ते सांगतो मी. पण आता एक लक्षात ठेवायचं, आता संख्या बघताना आता पहिल्या तर 2 3 5 7 आणि ही मूळ संख्या आहे ना, कधी पण ह्या अशा उभ्याच लक्षात ठेवायच्या. 1 ते 10 मध्ये कोणत्या आहेत? 4 आहेत. 2 3 5 7. नंतर 11 ते 20 मध्ये किती आहेत? 4 आहेत. 11 13 17 19 असं म्हणजे पटकन लक्षात राहतं. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. जेवढ्या जेवढ्या समसंख्या आहेत ना तेवढ्या कट करून टाकायच्या, कारण समसंख्या मूळ संख्या नसतात. फक्त 2 ही एकमेव समसंख्या जी मूळ संख्या आहे. त्यामुळे आता मी हे बघा काय करतो सांगतो तुम्हाला, या सगळ्या बाद करून टाकतो की या मूळ संख्या नाहीत म्हणून. जेवढ्या जेवढ्या समसंख्या आहेत ना, आता समसंख्या तुम्हाला शिकवले ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो, तर म्हणजे ह्या सगळ्या काय आता मूळ संख्या नाहीत. आता बघा इथे 21 3च्या आणि 7च्या पाड्यात आहेत, म्हणजे 21 पण काय नाहीये, मूळ संख्या नाहीये, हिला पण काय. 23 मूळ संख्या आहे. 25 5च्या पाड्यात आहे का. 27 3च्या 9च्या आहे. 29 मूळ संख्या. याच्यात 2च आहेत बघा, कोणती? 23 आणि 29. 2 3 5 7 11 13 17 19 23 आणि 29. इथे बघा 31 ही मूळ संख्या आहे. नंतर 33 11च्या पाड्यात आहे. 35 5च्या पाड्यात 7च्या पाड्यात. 37 मूळ संख्या आहे.
39 13च्या पाड्यात आहे बघा. म्हणजे इकडं पण दोन, हे लागोपाठच ना, हे इकडे दोन संख्या मूळ संख्या आहेत बघा. 23 29 31 37. आता इथे बघा 41 मूळ संख्या आहे, कोणाच्याच पाड्यात नाही. 43 मूळ संख्या आहे. 45 5 9 45 म्हणजे ती नाही आहे. 47 आहे बघा. 49 7च्या पाड्यात आहे, म्हणजे इथे मात्र 3 मिळाला. 41 43 47. तुम्हाला कधी कधी असं पण विचारतील की 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? सरळ सांगायचं 15. हो, खरंच 15 आहेत. बघू का? हे बघा, या 4, या 4 8, या 2 10, या 2 12 31 आणि 44 है ना, आणि या 3 13 14 15. ठीक आहे, सोपं आहे ना. आणि 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे. आता ते बघू बाबा येत आहे का नाही. 51 नाही आहे ना, 17च्या पाड्यात आहेत. 53 मूळ संख्या आहे. 55 11च्या पाड्यात आहेत. 57 19 त्रिक 57 नाही आहे. 59 मूळ संख्या, 2 मूळ संख्या मिळाल्या, 53 आणि 59. 61 मूळ संख्या. 63 7च्या पाड्यात आहे बघा. 7 9 63 9 63 9च्या पण पाड्यात. 65 5 भाग जाणार आहे, 13 5 62. 67 मूळ संख्या आहे. 69 नाही. 23 त्रिक 69. म्हणजे इथे पण 2 मिळाल्या. 61 67. इथं पण 2 मिळाल्या, 53 59. आता इथं 71 मूळ संख्या आहे. 73 मूळ संख्या आहे. 75 बघा, एकच आणि 5 म्हणजे 5 भाग जातो. 77 11 7 77 सॉरी 77 पण मूळ संख्या नाही. 79 मात्र मूळ संख्या आहे. म्हणजे इथे तुम्हाला 3 मिळाले, बरोबर आहे. नंतर इथे 81 99 81 कट 83 मूळ संख्या आहे. 85 नाही, 5 भाग जातो. 17 5 85. 87 पण नाहीये. आणि 89 बघा. म्हणजे किती? इथं 2 मिळाला आणि इथे मात्र एकच आहे बघा. 97. 91 नाही, 93 नाही, 95 नाही आणि 99 नाही. हे सगळ्या पाड्यातल्या संख्या आहेत. तुम्हाला पाडेपाठ असतील तर लगेच येईल. म्हणजे एकूण 25 होणार आहेत. हे बघा, या 4 या 4 8, या 2 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. 1 ते 100 मध्ये थांबा, गडबड झाली आहे. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 25 संख्या आहेत. इथं कळलं, इथं कळलं, इथं कळलं. ठीक आहे, समजलं? हुशार आहात तुम्ही, लगेच कळतं तुम्हाला. आता संयुक्त संख्या बघा. ज्या संख्यांना बघा, अशा संख्या की ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्या की ज्यांनी त्या संख्येला भाग लावता येतो. कळतंय? 2 पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्या मूळ नाही त्या झाल्या संयुक्त संख्या. 1 सोडून, 1 नाही घ्यायची. एक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आता इथं बघा, मगाशी तुम्हाला माहितीये की 2 3 5 7 या मूळ संख्या आहेत. मग आता बघा, ही समजा 4चा तुम्ही विचार केला तर 4 ही काय झाली? संयुक्त संख्या झाली. 6 संयुक्त संख्या झाली. 8 संयुक्त संख्या झाली. 9 संयुक्त संख्या झाली आणि 10. आता मी इथं फक्त स्पष्टीकरण करतो की ह्या संयुक्त संख्या काय. आता मला सांगा, 4चे किती रे विभाजक आहेत? 4चे विभाजक किती आहेत? बघा, या 4चे बघा, 1 आहे, 1च्या पाड्यात आहे. नंतर 2च्या पाड्यात आहे आणि 4च्या पाड्यात. म्हणजे इथं काय म्हटलंय? ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. इथं 4चे विभाजक किती आहेत? 3 आहेत. म्हणून 4 ही संयुक्त आहे. तसं 6चा विचार करा. 1 2 2च्या पाड्यात आहेत ना, तसे 3च्या पाड्यात पण आहे आणि 6च्या पाड्यात. 4 विभाजक झाले, 2 पेक्षा जास्त विभाजक झाले. म्हणून या ठिकाणी 6 सुद्धा संयुक्त संख्या आहे. 9 8 बघा, 1 आहे विभाजक, 2 आहे विभाजक, 4 आहे विभाजक, 8 आहे विभाजक. 2 पेक्षा जास्त विभाजक आहे म्हणून ही पण संयुक्त. 9चं बघा, 1 आहे, 3 आहे आणि 9 आहे. 2 पेक्षा जास्त विभाजक आहे म्हणून. तसं 10
1 आहे, 2 आहे, 5 आहे आणि 10 आहे. म्हणजे ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्यांना तुम्ही काय म्हणू शकता? संयुक्त संख्या म्हणू शकता. हुशार आहात तुम्ही. मग इथं बघा, ती तुम्हाला 12 मिळेल, तशी 14 मिळेल, 15 मिळेल, 16 मिळेल, 18 मिळेल, 20 मिळेल, बरोबर की नाही? 21 मिळेल, 22 मिळेल, 24 मिळेल, 25 मिळेल, 26 मिळेल, 27 मिळेल, 28 मिळेल, 29 तर मूळ संख्या म्हणजे 30 मिळेल. ह्या अशा आता तुम्ही संयुक्त संख्या शोधू शकता की नाही सांगा मला? इथं 32 आहे, 33 आहे, 34 आहे, 35 आहे, 36 आहे, 38 आहे, 39 आहे, 40 आहे. आपण मगाशी बघितलं 31 ते 40 मध्ये दोनच मूळ संख्या आहेत, 31 आणि 37. तसं इथे 41 आहे, 43 आहे आणि 47 आहेत मूळ संख्या. मग राहिलेल्या सगळ्या 42, 44, 46, 45, 48, 49 आणि 50 सगळ्या सम घ्यायच्या आणि त्यांना बनवून टाकायच्या संयुक्त. 2 सोडून, 2 नाही, दोन्ही एकमेव सम संख्येची मूळ संख्या. बरोबर. तर ठीक आहे, इथपर्यंत कळलं. मग आता बाकीचे तुम्ही करा बाबा. संयुक्त संख्या येतील तुमच्या लक्षात. आता बघा, हे पुढचं महत्वाचं, म्हणजे सगळंच महत्वाचं आहे म्हणा. जोडमूळ संख्या. बघा, ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान म्हणजे मध्ये, ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे 2 मूळ संख्या पाहिल्या पाहिजे, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या. म्हणजे आता उदाहरणार्थ, थांबा, पुढे आहे का? हा, इथे मी बनवलं, समजून घ्या. आता इथे बघा, 2 आणि 3 ही मूळ संख्या आहे, पण ह्यांच्या मध्ये आहे का कुठली संयुक्त संख्या? नाही. मग ही जोडी होणार नाही. पण 3 आणि 5 ची जोडी होईल की नाही? कारण याच्यामध्ये 4 आहे की नाही? 4 संयुक्त संख्या. म्हणून ही जोडी जी आहे ती कशी आहे? जोडमूळ संख्यांची जोडी आपण याला म्हणू शकतो. कळलं? हा. आता 5 आणि 7 मध्ये एक 6 आहे, म्हणजे ही एक जोडी तुम्हाला मिळाली जोडमूळ संख्यांची. 7 आणि 11 होईल का? नाही होणार. कारण मध्ये 8 आहे, 9 आहे, 10 आहे. मग नाही, मध्ये एकच पाहिजे. 11 आणि 13 होईल की नाही? होईल. तिसरी जोडी मिळाली. 13 आणि 17 होईल का? नाही होणार. 14, 15, 16 मध्ये किती आहे? 17, 19 होईल की नाही? मध्ये एकच आहे, 18. ही एक जोडी. 19, 23 होईल का? नाही होणार. 23, 29 होईल का? नाही होणार. 29, 31 होईल. मध्ये 30 आहे. 31, 37 होईल का? नाही होगा. 41, 43 होईल. मध्ये 42 आहे. 43, 47 होईल? नाही होणार ना. 47, 53 नाही होणार. 53, 59 नाही होणार. पण 59, 61 होईल. 61, 67 नाही होणार. 67, 71 नाही होणार. 71, 73 होणार. मध्ये 72 एक संयुक्त संख्या आहे. 73, 79 नाही. 79, 83 नाही. 83, 89 नाही. कळलं? सोपं आहे की नाही? पुढे जाऊया. आता सहमूळ संख्या. बघा, बरीचशी मुलं फसतात. सहमूळ कोणत्या आणि जोडमूळ कोणत्या? तर लक्षात ठेवा, जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर त्या मूळ संख्या असतातच दोन्ही पण. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर दोन्ही पण मूळ संख्या असतातच आणि त्यांच्या मध्ये एक संख्या असते. कळलं? आणि सहमूळ काय? तर 2 किंवा अधिक संख्या ज्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो. म्हणजे 2 असतील किंवा 2 पेक्षा अधिक संख्या असतील की त्यांना भागणार फक्त एकच. ही संख्या कशी आहे की ज्याने त्यांना भागला जातो. म्हणजे 2 असतील तर त्या दोन्ही संख्यांना, 3 असतील तर त्या तिन्ही संख्यांना. तर त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. दुसऱ्या शब्दात, या संख्यांना एक व्यतिरिक्त कोणताही समान विभाजक नसतो. म्हणजे एकच त्याच्यामध्ये विभाजक. आता मला सांगा, जेवढ्या मूळ संख्या आहेत त्या काय असणार आहेत? एकमेकाच्या सहमूळ असणार आहेत. बरोबर आहे? कारण त्यांच्यात एक सोडून दुसरा कोणता विभाजक आहे का? नाहीच आहे ना. म्हणून मूळ संख्यांची जोडी घ्यायची, ते आपोआप सहमूळ होणार. पण अजून त्यापेक्षाही वेगळ्या असू शकतात. आता समजा क्रमवार आल्या संख्या, कोणत्याही 2 क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला समूळ संख्या म्हणतात. म्हणजे बघा, समजा 4 आणि 5 आहे, बरोबर आहे.
या काय झाल्या, क्रमाने आल्या. आता 4चे विभाजक कोणते, 1, 2 आणि 4. 5चे विभाजक कोणते आले, 1 आणि 5. बघा दोन्हीकडे सामायिक विभाजक कोणतं आहे, फक्त 1 आहे. बरोबर आहे. आता समजा मी 16 बघितलं आणि 17 बघितलं, आहेत की नाही, क्रमवार आहे ना, क्रमवार आहे ना. मग ठीक आहे, मग याच्यामध्ये 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे आणि 16. हे याचे काय झाले, विभाजक झाले. बरोबर आहे. 17चा मात्र 1 आणि 17. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ह्याला काय म्हणायचं, सहमूळ संख्या, कारण विभाजक सामायिक एकच आहे. ठीक आहे. आता अजून समजा 24-25 बघतो मी, दोन्ही संयुक्त घेऊन बघतो. 24 पण संयुक्त आणि 25 पण संयुक्त आहे. 24चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8 आणि 24. बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 6, 8, 24. आणि सॉरी 12 राहिलं ना रे. 12 आणि 24. 25चे मात्र 1, 5 आणि 25. सामायिक विभाजक बघा, इथे 1 आहे, इथे 1 आहे. हे इथं कळलं ना. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24. 1, 5, 25. सारखा दोन्हीकडे विभाजक फक्त कोणता आहे, एकच आहे. ठीक आहे. ओके. मग आता लक्षात आलं, 2 किंवा अधिक संख्या ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो, किंवा दुसऱ्या शब्दात या संख्यांना 1 व्यतिरिक्त कोणताही समान विभाजक नसतो, त्यांना काय म्हणायचं, सहमूळ संख्या. क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला देखील सहमूळ संख्या म्हणतात, कारण त्यांच्यात पण 1 शिवाय दुसरा कोणताही विभाजक नसतो. आपण बघितलं 24 आणि 25 या सहमूळ आहेत. 4 आणि 5 सहमूळ आहे. 16 आणि 17 सहमूळ आहे. ठीक आहे. बरोबर. आता त्रिकोणी संख्या. 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय. आता समजा पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. बरोबर आहे. मग पुढची त्रिकोणी संख्या कशी असते, तर 1 अधिक त्याच्या पुढची संख्या 2 बरोबर 3. नंतर 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. 1 2 3 आणि 6. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. म्हणजे 1 2 3 3 आणि 6. ह्या अशा पुढे 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 त्रिकोणी संख्या वाढत जातात. म्हणजे आता 10 मध्ये पुढची संख्या कोणती, 4च्या पुढची 5. 10 आणि 5 15. मग 15 मध्ये पुन्हा 6 मिळवले 21. 21 मध्ये 7 मिळवले 28. अशा पुढे पुढे जातात. आता मग हे असं कुठं बेरीज करत बसताय, त्यापेक्षा लक्षात कसं ठेवायचं की 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे हे सूत्र आहे, n म्हणजे ती संख्या गुणिले n अधिक 1 म्हणजे त्या संख्येत 1 मिळवा आणि त्यांचा गुणाकार करा. म्हणजे लागोपाठ येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 ने भागायचं, तुम्हाला आपोआप त्रिकोणी संख्या मिळेल. आता बघा इथे ही 1 कशी आली पहिली बघू. पहिली संख्या 1, नैसर्गिक संख्या 1 आहे ना. मग बघा 1च्या पुढची संख्या कोणती, 2 छेदात 2. 2/2 कसं आलं कळलं. 1 गुणिले 2 2 2/2 खाली 2 आहे. मग ही मिळाली पहिली. मग आता तुम्ही म्हणाल दुसरी 3 कशी आली हो सर. मग आता बघा दुसरी संख्या कोणती आली, 2. बरोबर ना. पहिले 1 झाली नंतर 2. 2च्या पुढची संख्या 3 छेदात 2. 2 त्रिक 6 6/2 2 के 2 2 त्रिक 6. इथे पण तसंच होता. जी ही मिळाली 3. मग तुम्ही म्हणाल सर 6 कसं काय आलं. 3च्या पुढे 4. 3 गुणिले 4/2 3 चौक 12 12/2 2 के 2 12. कळलं. मग अशी मिळते. मग तुम्ही म्हणाल 10 कसं आलं. मग 4च्या पुढे 5 4 गुणिले 5/2. तुम्ही इथे डायरेक्ट भाग लावू शकता किंवा 4 पंचे 20 20/2 2 के 2 2 आता तुम्ही काढू शकता की नाही. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली. 2 क्रमवार संख्या घ्या, त्यांच्या गुणाकाराची निमपट करा, त्रिकोणी संख्या मिळते. निमपट म्हणजे अर्धी. हे सूत्र तसं म्हणाल काय अवघड आहे का काय. n काढलाय पुन्हा कंसात n अधिक 1/2.
ते काय आहे, लागोपाठच्या दोन क्रमवार संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार आहे. एन म्हणजे कोणतीही संख्या, समजा 9 आहे आणि एन अधिक 1 काय, 9 अधिक 1 10, म्हणजे 9 गुणिले 10. समजा एन म्हणजे 11 आली तर 11 अधिक 1 किती होणार, 12, म्हणजे 11 गुणिले 12. गणितीय भाषेत ते दाखवलेलं, गडबडायची गरज नाही. तर ठीक आहे, हे आपण आता पाहिलं. आणि मगाशी जे आपण म्हणत होतो ना, पुढे पुढे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 1 ते 100 पैकी 1 ते 100 मधल्या या काय आहेत, त्रिकोणी संख्या आहे. कशा काढायच्या, दोन क्रमवार संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा, त्याची निमपट करायची, म्हणजे काय झालं, त्रिकोणी संख्या मिळेल. लक्षात आलं या. आता त्रिकोणी संख्येचा पाया, समजा त्रिकोणी संख्येचा तुम्हाला पाया दिला आणि त्रिकोणी संख्या विचारली तर करता येईल का, काही नाही, सोपा. पाया म्हणजे काय, पहिली जी संख्या असते ती घ्यायची. म्हणजे आता समजा मला त्याने पाया दिला 10 दिला बघा, बरोबर आहे. मग 10च्या पुढची संख्या कोणती येणार, 11 छेदस्थानी 2 n गुणिले कंसात n अधिक 1, म्हणजे n म्हणजे 10, 10 1 मिळाला 11. मग इथंच भाग लावतो, 2 के 2 5 10, 11 5 55. बघा पाया काय होता आपला 10 आणि त्रिकोणी संख्या कोणती मिळाली 55. पण आहे का ती, आहे ना, कळते. अजून एक बघायचं का, समजा पाया तुम्हाला किती म्हणताय, 9 घेऊया, चला 9 घेऊया, कोणताही घेऊ शकता तुम्ही, असं काय. 9 गुणिले 10 छेद 2, 2 के 2 2 5 10, 9 5 45. 9च्या पुढची क्रमवार संख्या 10, 9 गुणिले 10 90, 90 छेद 2 45 येणार आहे. आणि मी इथं सोपा गुणाकार व्हावा यासाठी पहिला भागाकार करून घेतला. ठीक आहे, ठीक आहे. पुढे चौरस संख्या, चौरस संख्या तर सोपा आहे. एखाद्या संख्येला जर त्याच संख्येने गुणलं तर मिळणारी संख्या चौरस संख्या आहे असे म्हणतात. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. एखादी संख्या समजा 1 आहे, 1 ला 1 ने गुणलं काय येणार, 1च येणार, चौरस संख्या. 2 आहे, 2 ला 2 ने गुणलं मिळालं किती उत्तर 4, चौरस संख्या, वर्ग संख्या. 3 ला 3 ने गुणलं 9, चौरस संख्या, वर्ग संख्या. 5 ने 5 ला गुणलं 25, वर्ग संख्या, चौरस संख्या. कळलं कळलं कळलं. समजा 6 आहे, त्याच संख्येने गुणायचं आहे, म्हणजे गुणिले 6, 6 आहे 36. ह्याला तुम्ही काय म्हणा, चौरस संख्या. आता प्रश्न, 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होते. समसंख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. मग इथं आता इथं 0 आहे बघा, है ना, आणि 6 हेच एकक स्थानी येऊ शकतात. मग आता मी इथं काय लिहितो, इथं लिहितो 0 आणि इथं लिहितो 6. म्हणजे हे एकक स्थानी येऊन कोणकोणत्या संख्या तयार होतात ते मला बघायच्यात आणि किती जास्तीत जास्त होत आहेत ते आपल्याला बघायचे. मग सर्वप्रथम बघा 5 घेऊन, 5 6 0 560 कळते. नंतर 5 7 0 570. 5 घेऊन आपण याच 0 एकक स्थानी असताना याच दोन संख्या तयार करू शकतो. नंतर मी 6 घेतो, म्हणजे शतक स्थानी म्हणतोय मी, शतक स्थानी 6 5 0 कळते. नंतर 6 7 0 कळलं. 5 शतक स्थानी घेऊन झाला, 6 शतक स्थानी घेऊन झाला, नंतर 7 घेतो शतक स्थानी, 7 5 0 नंतर 7 6 0. आता याच्या पलीकडे कोणत्या संख्या होणार आहे का ज्याच्या एकक स्थानी 0 असेल आणि 3 अंकी असेल तर नाही होणार. मग किती झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 6 संख्या मिळाल्या ज्याच्या एकक स्थानी तुम्ही 0 लिहू शकता. आणि आता 6 एकक स्थानी येईल तर असं, म्हणजे 6 बघा, आता 0 तर घेता येणार नाही आपल्याला शतक स्थानी, म्हणजे 5 आणि 7च घ्यावं लागणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 5 घेतो, 5 नंतर 0 आणि मग 6 कळतंय.
कळतंय बघा. 506 झाली. नंतर 576 पण करू शकतो की नाही. एकच स्थानी फक्त आपल्याला 6 लिहायचं बरोबर. नंतर मी 7 घेऊ शकतो. 706 म्हणजे 706. नंतर 7 5 आणि 6. आता कोणतं होईल का. नाही होणार. एवढ्याच होणार. म्हणजे इकडे 6 आणि 7 8 9 आणि 10 10 संख्या तयार होतात. कळलं कळलं. ठीक आहे. 13च्या पाड्यात येणाऱ्या एकूण विषम संख्या किती. बघा, एखाद्या विषम संख्येचा जर पाढा असेल तर त्याच्यामध्ये 5 संख्या समसंख्या असतात आणि 5 संख्या विषम संख्या असतात. कोणती पण विषम संख्या घ्या आणि तिथे तुम्ही पाढा तयार करा. 5 तुम्हाला समसंख्या मिळणार आणि 5 तुम्हाला विषम संख्या मिळणार. आता ठीक आहे, या ठिकाणी मी 13चा पाढा लिहितो, जास्त स्पष्ट होऊन जाईल. 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 5 65, 13 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 117, 13 10 130. ठीक आहे. आता बघा, मी ज्या विषम संख्या त्याला गोल करतो. 1 2 3 4 5. एकूण संख्या 10 आहे. आहेत का 10 तरी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण 10 आहेत. त्यातल्या 5 विषम आहेत म्हटल्यावर 5 सम. मग आता त्यांनी काय म्हटलंय, 13च्या पाड्यात येणाऱ्या एकूण विषम संख्या किती. 5 आहे. किती संख्या आहे. 5. एक्स ही एक विषम संख्या. बघा, एक्स ही एक विषम संख्या. तर क्रमाने येणारी पुढची 8वी विषम संख्या कोणती. एक्स ही विषम संख्या आणि त्याच्या पुढची क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. आता तुम्हाला माहितीये विषम संख्या ही एक्स आहे आणि मग त्याच्या पुढची येणार तर कशी 2 वाढणार ना. म्हणजे एक्स अधिक 2 ही मिळाली पहिली. त्याच्यानंतरची नंतर दुसरी एक्स अधिक पुन्हा 2 2 मध्ये 2 म्हणजे एक्स अधिक 4. तिसरी एक्स अधिक 6. चौथी एक थोडं लहान आहे म्हणून पटकन करून दाखवतो म्हणजे समजायला तुम्हाला. 5वी एक्स अधिक 10. 6वी हे असं करायचं नाही म्हणतो तुम्ही, हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी केलंय. नंतर 7वी एक्स अधिक 14 आणि 8वी क्रमाने येणारी एक्स अधिक 16. ते कसं आलं ते सांगतो. आणि शॉर्टकट काय आहे. शॉर्टकट एकदम सोपा. तुम्ही म्हणाल काय तुम्ही जरूर करत बसल्या. तर बघा, 8वी विषम संख्या आहे. 2 वाढत जातात विषम संख्या. म्हणजे 8 2 16 करा. 8 गुणिले 2 2 गुणायचं कारण 2चा फरक आहे ना. आणि 16 या पहिल्या संख्येत मिळवायचे. म्हणजेच काय होईल एक्स अधिक 16. एवढं करत बसायचं नाही. म्हणून 100वी मिळाली तर थोडी तुम्ही प्रत्येक वेळेला 2 2 मिळवत जा. डायरेक्ट 100 गुणिले 2 200 करा अधिक एक्स. कळलं. 45 नंतर येणारी त्याच्यानंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती. 45 ही विषम आहे का सम आहे. विषम. पहिल्यांदा ना या अशा उदाहरणात पहिलं बघायचं की काय ही सम आहे का विषम. आता हे विषम विषम आहे तर एकदमच सोपं आहे. सम असतं तर थोडं आणखीन म्हणजे ते पण सोपंच आहे म्हणा, पण थोडस जरा आणखीन डोकं वेगळं चाललं लागतं. आता 45 नंतर येणारी 7वी विषम संख्या बघा. इथे पण मी पहिले लिहितो कारण 7च आहेत म्हणून मला लिहिणं सोपं आहे. पहिली कोणती येईल सांगा. 47 49. दुसरी 51 53 55. बघा किती आहे. 1 2 3 4 5 6 इथे आणि 7वी विचारले ना. 57 आणि 59 म्हणजे 59 आहे. पण एवढं थोडी स्कॉलरशिप परीक्षेत करत बसताय. 7वी विचारले विषम संख्या किती वाढत जाते 2 2. 7 2 14 करा. 7वी विचारले ना म्हणून 7ला 2 गुणायचं. 9वी विचारली असती तर 9ला 2 गुणायचं असतं. 13वी विचारली असते तर 13 गुणिले 2. 89वी विचारली असेल तर 89 गुणिले 2 आहे ना सोपं. मग काय 7 2 14. मग 45 अधिक 14 5 4 9 4 आणि 5 59. कळलं कळलं. 22 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती. इथं बघा. इथे मी मगाशी म्हटलं ना पहिलं बघायचं सम आहे का विषम.
तर ही मुळात काय आहे, सम आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, त्याच्यानंतरची विषम संख्या ही कोणती येईल, तर 23. ही काय झाली, पहिली विषम संख्या मिळाली. ही काय झाली, पहिली विषम मिळाली. 22 नंतरची, पहिली म्हणजे काय, पहिली विषम संख्या नाही तर 22 नंतरची पहिली येते. मग आता राहिल्या किती, 6 राहिले ना, एक तर गेली, 23 का आपण लिहून झाली. मग 6, मग 6 दुनी 12, 2चा फरक आहे तुम्हाला माहिती आहे, 6 दुनी 12. मग 12 त्याच्यामध्ये काय करायचे, मिळवायचे. कुणामध्ये, या 23 मध्ये. 23 अधिक 12 35. बरोबर आहे, बरोबर आहे, कळतंय कसं आलं, 7वीच आहे म्हणून मग मी इथं लिहितो, म्हणजे तुम्हाला पडताळा पण घेता येईल. 22 नंतरची पहिली मिळाली 23, नंतर मिळाली 25, नंतर मिळाली 27, नंतर मिळाली 29, नंतर मिळाली 31, 33, नंतर मिळाली 35. बघा, 1 2 3 4 5 6 7. कळलं. 7वी विषम संख्या कशी काढायची, सम आहे म्हणून एक पहिला मिळवून घ्यायचा, पहिली मिळेल, राहिलेल्या 6 म्हणून 6 गुणिले 2 केला. प्रश्न, 11 नंतर येणारी 14वी सम संख्या. आता इथं बघा, आता त्यांनी विषम संख्या दिली, माझी सम दिली होती आणि विषम विचारले होते. आता विषम दिले आणि सम विचारले. मग आता पहिल्यांदा 11 नंतर येणारी पहिली सम संख्या लिहून घ्यायची, कोणती आहे, 12. ही काय असणार आहे, पहिली. मग राहिल्या किती, 14वी विचारले, मग राहिल्या किती, 13. मग 13ला 2 गुणायचं, कारण 2 वाढत जात आहेत ना. 13 दुने 26, 26 ह्याच्यात मिळवायचं. 2 6 8, 1 2 3. मी काही हे करत नाही, 14 पर्यंत मी लिहित नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पडताळा घेऊ शकता. 12 अधिक 26 38. 38 ही संख्या आहे 11 नंतर येणारी 14वी सम संख्या. ठीक आहे. आता 31 ते 40 पर्यंतच्या सम संख्या व 41 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. ठीक आहे. 31 ते 40 पर्यंतच्या सम संख्या मी लिहून घेतो. 32, 34, 36, 38, 40. आता हे स्कॉलरशिपचं आहे म्हणून मी डिस्क्रिप्शन लिहित नाही, म्हणजे किंवा 31 ते 40 पर्यंतच्या सम संख्या असं वगैरे लिहित नाही. घाईत सोडवायचं आपल्याला. आणि 41 ते 50 पर्यंतच्या विषम संख्या 41, 43, 5-5च होणार आहेत. 45, 47 आणि 49. इकडे पण 5, इकडे पण 5. आता 31 ते 40 पर्यंतच्या सम संख्या आणि 41 ते 50 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज, म्हणजे पहिल्यांदा यांची पण बेरीज करायची आणि यांची पण बेरीज करायची. आता ह्या अशा उदाहरणामध्ये हे अंकगणित आहे, श्रेणीतलं गणित आहे. म्हणजे बघा, ह्यातला फरक जो आहे ना तो 2-2चा आहे. बरोबर की नाही. यातला फरक कितीचा आहे, 2-2चा आहे. मग अशा वेळेला करायचं काय, मागे आपण बघितलं होतं. तर किती आहे, पहिली संख्या घ्यायची, इथे मी सम संख्यांचं दाखवलं 32. शेवटची संख्या घ्यायची 40. बरोबर आहे. छेदस्थानी 2, छेदस्थानी 2 करायचा, हे कंसात लिहायचंय आणि गुणिले एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5. कळतंय, कळतंय. एकदम सोपं आहे. पहिली संख्या घ्या, शेवटची संख्या घ्या, त्यांची बेरीज करा, त्याला गुणिले एकूण संख्या ते करा आणि छेदस्थानी 2 आणि 2 भागा. आता 32 आणि 40 होतात 72 गुणिले 5/2. 5 दुने 10 0 चाला 1, 5 7 35 आणि 1 36. 360/2. मग आता इथं बेके बेल पाड्यात आहेत 2, इथं आहेत 3, 3 2 गेले, बाकी राहिली 1. तुम्ही छोटासा 1 इथं लिहि, तुम्हाला समजावं म्हणून. 16 झाले. 1च्या पुढे 6 म्हणजे 16. 82 16 आणि 2 0 0. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 180. कशाचं, यांची बेरीज. आता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तुम्ही 36 गुणिले किती संख्या आहेत, 1 2 3 4 5. 36 गुणिले 5 केलं तरी 180 उत्तर येईल. कारण मधली संख्या घ्यायची आणि जेवढ्या संख्या त्यांनी गुणायचं. हे पण पद्धत आहे, पण ही मागं सांगितली होती म्हणून मी तुम्हाला दाखवली. म्हणजे 32 ते 40 ची बेरीज किती आली, 180. तसंच आता तुम्हाला ह्याचं करायचं. 45 गुणिले 5 केलं तरी पण येते. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा. पहिली संख्या 41 अधिक 49 गुणिले एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5. 5च असणार आहेत ना. आणि छेदस्थानी 2. 9 आणि 1 10 0 चाल 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 गुणिले
5, 90 गुणिले 5 2, इथे बे, बे चौक 8, पाड्यात येतात इथे येत ना, 9तून 8 गेले, बाकी राहिली 1, बे 5 10, 45 गुणिले 5 किती आलं, 45 गुणिले 5 म्हणजे 225 होईल का, 5 चला 2, 5 24 2 22, 225 झालं. यांची बेरीज झाली 180, यांची बेरीज झाली यांची 225 अधिक. इथे पण करतो, ते गरज नव्हती पण ठीक आहे. आता या दोघांची बेरीज करा, मी इथंच करतो शॉर्टकट मध्ये. 5 0 5, 8 आणि 2 10 0, हात झालं 1 2 आणि 3 आणि 1 4, कळलं आहे की नाही? सोपं आहे ना, सोपं, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. 7 क्रमवार विषम संख्यांपैकी मधली संख्या 21 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती? शॉर्टकट आहे, मगाशी सांगितलं. क्रमवार संख्या आहे, हा क्रमवार संख्या, विषम संख्या, सॉरी क्रमवार विषम संख्या म्हणजे फरक 2 2चा आहे, अंकगणितीय श्रेणी. हा मग इथं अशा वेळेला काय करायचं, डायरेक्ट 21 गुणिले 7 करा, उत्तर 147 येऊन जाईल. हा एकूण संख्यांनी गुणायचं असतं मधल्या संख्येला, 7 1 7, 7 2 14, 147. हे डायरेक्ट शॉर्टकट हा स्कॉलरशिपच्या मुलांसाठी. पण पडताळा बघणं मला आवडतं म्हणून बघा, 7 संख्या आहेत, 21 काय आहे, मधली संख्या आहे, ही आली 21. आता मधली संख्या म्हणजे एकूण संख्या कसं काढणार तुम्ही? 7 क्रमवार संख्येत मधली संख्या 21 आहे. हा मग मधली संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर 7 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे किती, 8, आणि त्याला 2 लिहायचं म्हणजे 4, म्हणजे चौथ्या क्रमांकावर 21 संख्या आहे. काय म्हणतोय, चौथ्या क्रमांकावर 21 आहे म्हणजे वरती काय येणार, 19 17 आणि 15 झाल्या, त्या वरच्या लिहून झाल्या, आणि शेवटी 23 25 27 झाल्या. एवढ्याच संख्या 7 आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 आहे, मध्ये खालून चौथी वरून चौथी. आता यांची तुम्ही बेरीज केली तरी तुम्हाला 147 मिळणार आहे बघा. 7 5 12, 12 3 15, 15 आणि 16 9 25 आणि 7 32, 5 37 7, चला 3 3 आणि 4 5 6 8 10 12 14. किंवा अंकगणितीय श्रेणी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छेदस्थानी 2, ते पण करताय. तर तेवढं काही करू नका, सरळ असं उदाहरण आलं तर एकूण संख्यांनी ह्याला गुणाय. ठीक आहे, धन्यवाद. आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या हा भाग या व्हिडिओच्या भागात पाहिलेला आहे, आणि पुढच्या भागात आपण आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला ना की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन